आणि आता एबीपी माझाच्या बातमीचा दणका आहे। माझाच्या बातमीनंतर 1,14,000 शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारलेला आहे। माझाच्या बातमीनंतर काही तासांमध्ये शेतकऱ्यांचा विमा स्वीकारला गेलाय। अजूनही 2 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दावे फेटाळलेले आहेत। कंपनीने दावे फेटाळण्याचं दिलेलं कारण योग्य न वाटल्यास कृषी विभाग या कंपन्यांवरती आता कारवाई करणार आहे। वेळ प्रसंगी विमा कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचा देखील इशारा आता अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। जिल्हा कृषी अधीक्षक देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर एबीपी माझाच्या बातमीचा दणका आपण बघतोय। शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। 1,14,000 शेतकऱ्यांचे विमे या कंपनीने स्वीकारलेला आहे। विमा कंपनीने स्वीकारलेला आहे। कृष्णा केंडे या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर काही तासात 1,14,000 शेतकऱ्यांचे, केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांचे दावे हे विमा कंपनीने या ठिकाणी स्वीकारलेले आहेत। ते फेटाळलेले होते। अजूनही जर आपण पाहिलं तर काल एबीपी माझानं बातमी दाखवली होती की 6,80,584 शेतकऱ्यांचे विमा कंपन्यांकडे दावे दाखल केलेले होते। त्यातले केवळ 2,19,155 दावे स्वीकारले होते। तर 4,51,393 दावे जे आहेत ते फेटाळलेले होते। मात्र एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर या 4,51,000 पैकी 1,14,000 दावे हे कंपनीने स्वीकारले आहेत आणि त्यामुळे केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांना फेटाळलेला त्यांचा विमा मिळणार आहे। आणि हे केवळ एबीपी माझानं बातमी दाखवल्यामुळे झाल्याचं या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी देखील सांगितलंय। आणि त्यामुळे केवळ छत्रपती संभाजीनगरच्या 1,14,000 शेतकऱ्यांना एबीपी माझाच्या बातमीचा मोठा फायदा होणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।